वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे। यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे। यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे। तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। सदर निवडणुकीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतीचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत। तर चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या 0 आहे। भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केलेली आहे आणि सदर तारखेपासून कोणतीही जिल्हा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। आपल्याकडे जे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची मी संक्षिप्त तुम्हाला माहिती देते। आपल्याकडे अधिसूचना जारी करणे 25 मे 2026 पासून होणार आहे। नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 1 जून 2026, नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026, उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 जून 2026, मतदानाचा दिवस 18 जून 2026 सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचे दिनांक 22 जून 2026 आहे। ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी की मी आहे आणि आपल्याकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी RDC वर्धा, RDC चंद्रपूर आणि RDC गडचिरोली आहे। नामनिर्देशनची जी प्रक्रिया आहे ते आपण 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म्स एक्सेप्ट करणार आहे। आपल्याकडे तीनही जिल्हे मिळून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा आपल्याकडे 977 मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या आहे। आपल्याकडे याच्यासाठी आम्ही सुमारे 17 मतदान केंद्र निश्चित करणार आहे। तर मतदान केंद्राची यादी आम्ही वेगळ्याने पब्लिश करून घेऊ आणि आचारसंहिता पूर्ण जिल्हाभरात लागू झालेली आहे आता आणि आदर्श आचारसंहिता आपण पार पाडू। मतमोजणी कुठे होणार आहे? मतमोजणीची आता लोकेशन आपण निश्चित केलेली नाही आहे। निश्चित केली तर आपल्याला सांगते। हा पूर्ण मतदानची प्रक्रिया जी आहे ते बॅलेट सिस्टमनी होणार आहे। तर आपल्याकडे जम्बो बॅलेट बॉक्सेसची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे।